संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला. 20 ते 23 जून या कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. तुकाराम बाबा खेडलेकरांचा आषाढी वारी प्रस्थान सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. योगीराज तुकाराम बाबा संस्थानच्या आषाढी वारीचा मंगल सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. श्री गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या पालखीचं हरिभक्त परायण रघुनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनात प्रस्थान झालं. वारकऱ्यांच्या सोयीसाठी रेल्वेकडून 80 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेची ही सेवा असेल. पुणे, नागपूर, अमरावती, कलबुर्गी, भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरून या ट्रेनची सेवा सुरू करण्यात येते. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा हिंगोलीमध्ये पार पडला. ऐतिहासिक रामलीला मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडला. संत नामदेवांच्या पालखी रिंगण सोहळ्याचं हे दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेऱ्यानं टिपण्यात आलं. तर अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होते. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागानं पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांसह अमरनाथ यात्रेचे सर्व मार्ग नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित केलेत. मुलुंडमध्ये जोरदार पाऊस झालाय. काल सकाळी विश्रांती घेतल्यानंतर मुलुंडमध्ये रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जाते. पाटकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलाय. विद्युत गृहासाठी 400 क्युसेकनं पाणी सोडण्यात येते. आंबोलीच्या घाटमाथ्याला लागून चंदगडचा हा प्रकल्प दरवर्षी महाराष्ट्रात सर्वात प्रथम भरणारा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी 7 जुलैला भरला होता. यावर्षी मे महिन्याच्या मध्यावर सलग 10 दिवस झालेल्या पावसानं प्रकल्प लवकर भरलाय. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये बिळ्यांची जिल्हाभरातून मागणी सुरू आहे. सर्वत्र शेती कामांना वेग आल्यानं शेती कामांसाठी लागणारे विविध साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. जळगावच्या कुऱ्हाड गाव विळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. लांबून लांबून शेतकरी शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करता इथे येत असतात. पालघर जिल्ह्यातल्या कासा गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होतोय. याचा फटका रिक्षा चालकांना बसतोय. CNG पंपावर वीज पुरवठा खंडित झाल्यानं रिक्षा चालकांना 8-8 तास रांगेत उभं राहावं लागतंय. मात्र त्यानंतरही CNG मिळत नसल्यानं रिक्षा चालकांचा धंदा होत नाहीये. जळगावमध्ये तस्करांनी पोलिसांवर गाडी घालून हल्ला केलाय. यात संदीप पाटील गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी जळगाव ते अकोल्यापर्यंत तब्बल 100 किलोमीटरचा थरारक पाठलाग करत 2 आरोपींना अटक केली आहे. तसंच चोरीचा बैल, 4 चाकी वाहन, छोटी तलवार, गुप्ती आणि लोखंडी रॉड असा मुद्देमाल जप्त केलाय. बदलापूरमधल्या कात्रप परिसरातील देवराज ज्वेलर्स दुकानदाराचं शटर फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केलाय. मात्र सायरन वाजल्यामुळे चोरट्यांना तिथून पळ काढावं लागलंय. रात्री 3च्या सुमाराला 2 ते 3 चोरटे गाडीतून आले. त्यांनी दुकानाचं शटर तोडून दुकानात प्रवेश केला. मात्र त्याच वेळी दुकानाचा सायरन वाजला. यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी लगेच पळ काढला. बदलापूर शहरातील भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यात महावितरणचा विद्युत ट्रान्सफॉर्मर अडथळा ठरतोय. आता लवकरच हा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्यात येणार आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी हा ट्रान्सफॉर्मर 2 ते 3 दिवसात स्थलांतरित करण्याची परवानगी नगरपालिकेला देण्यात येईल असं सांगितलंय. इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीतील बाथरूममध्ये 12वीच्या तरुणीने आत्महत्या केली.
त्यामुळे संतप्त नागरिकांनी श्रद्धा अकॅडमीची तोडफोड केली, तर पालकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे संतप्त जमावानं श्रद्धा अकॅडमीच्या बाहेर तोडफोड केली.